मानवी वस्तीत वन्यजीवांचा वावर चिंतेचा विषय बनतोय। त्यामुळे वन्य प्राणी आणि मनुष्य असा संघर्ष निर्माण होतोय। वन्यजीव मानवी वस्तीत येण्याची अनेक कारणे आहेत। याविषयी वन्यजीव अभ्यासक नील गोगटे आणि वन्यजीव अभ्यासात सुहास वाईंकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी इक्बाल रेटरेकर यांनी। कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीमध्ये काल बिबट्याचं दर्शन घडलं आणि बिबट्याने अनेकांच्यावर हल्ला देखील केला। मात्र मुळातच हे वन्य प्राणी शहरामध्ये का येतात असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित होते आणि यासाठीच माझ्यासोबत बोलण्यासाठी वन्यजीव अभ्यासक डॉक्टर नील गोगटे आहेत। त्याचबरोबर सुहास वाईंकर सर देखील आहेत जे वन्यजीवांचा ते अभ्यास करतात। मुळातच असे वन्य प्राणी शहरामध्ये येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि काल बिबट्या या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आला। त्याचबरोबर गगनबावड्यामध्ये देखील बिबट्या दिसून आला। असे हे वन्यजीव जे शहरामध्ये येतात ते मानवी वस्तीमध्ये बहुतांशी ठिकाणी जातात। ह्या घटना का घडतात या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगा? सर्वप्रथम मी हे सांगेन की हा बिबट्या आपल्या इच्छेने काय शहरात आला नव्हता, हा भरकटला होता। कारण ही त्यांची एक प्राकृतिक आपण म्हणतो नॅचरल बिहेवियर आहे। ते जेव्हा आपल्या अधिवासातून मोठे होऊन हा म्हणजे खूप वयस्क असा मोठा दिसत नाही, लहान अजून दिसतंय आणि डिस्पर्सल आम्ही म्हणतो तो तसा झालेला आहे। त्यामुळे जेव्हा ते आपल्या अधिवासातून बाहेर पडतात नवीन अधिवासाच्या शोधामध्ये, तेव्हा असं कुठेतरी ते मानवी वस्तीच्या जवळपास येतात आणि नकळत जेव्हा त्यांना हे म्हणजे दुसरा पर्याय शोधायला त्यांना वेळ मिळत नाही, तेव्हा आपण या अशा सिच्युएशनमध्ये पोचतो। तर सगळ्यात आधी मला हे सांगायचं की अशी जर कधी व्यवस्था झाली आहे, अशी सिच्युएशन आपल्यासमोर आली, तर सर्वात आधी तिथे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन तुम्हाला मेंटेन करायला लागेल। तो कंप्लीट एरिया कॉर्डन ऑफ केला पाहिजे जेणेकरून ते जनावर आणखीन बिथरणार नाही। आपण काय करतो, खूप गोंगाट करतो, दगड फेकतो, हल्लागुल्ला होतो, त्यामुळे ते हे जनावर ते सगळं ऐकण्याचं म्हणजे त्याला नॅचरली हे सगळं नसतं त्याच्या इथे। आणि हे सगळं जेव्हा होतं तेव्हा ते एकदम बिथरतं आणि मग बिथरून ते मग इकडे तिकडे पळायचा प्रयत्न करतात। त्याच्यात मग ते आत्मरक्षेच्या ह्याच्यात कोणावर तरी आपण हल्ला करतो। तर तसं न होता आपल्याला हे जर आपण लॉ अँड ऑर्डर मेंटेन केला आणि तिथे शांतता ठेवली, तर पहिलं म्हणजे जे वनविभाग आहे त्याच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित एक आखणी करता येईल की आता ह्याचं काय होईल, तो कुठे जाऊ शकतो, कुठल्या दिशेने आपल्याला जाळ्या लावायला लागतील किंवा त्याला डार्ट करायचं असेल तर डार्ट करण्यासाठी आपल्याला कुठल्या पोझिशननी कसं अँगलने करायला लागेल, ही सगळी आखणी करायला त्यांना वेळ मिळेल आणि आपण एक व्यवस्थितपणे त्या जनावराला रेस्क्यू करून त्याच्या अधिवासात परत सोडू शकू। एकूणच मग हे अशी वन्यजीव जे आहेत ते शहरात येण्याचं प्रमाण का वाढत आहे, काय वाटतं याबद्दल? शहरात येण्याचं प्रमाण वाढते म्हणजे कसं आहे की ह्याच्या आधी देखील जनावरं येत जात असतील। दोन गोष्टी आहेत, आता एक तर त्यांचं जे प्राकृतिक अधिवास आहे ते खूप कमी होत चाललं आहे, त्यामुळे त्यांची जी पॉप्युलेशन आहे, त्यांची संख्या जी आहे ती जशी जशी वाढते तसं त्यांना म्हणजे त्यांचं आपण म्हटलं राधानगरी किंवा जे संरक्षित क्षेत्र आहेत त्याच्या बाहेर जर त्यांना कुठे जंगल बघायचं जायला की जिथे ते आपलं जीवन व्यतीत करू शकतात, तसं उरलं नाही। कारण तिथे आपण बघायला गेलं तर शेती आहे, झुडपी जंगलं सगळी हळूहळू गायब व्हायला लागलीत, त्यामुळे मग त्यांना हळूहळू लांब जायला लागतं। मग अशा परिस्थितीमध्ये ते मानवी वस्तीच्या आसपास येतात। हा कोल्हापुरात शहरात हे येणं म्हणजे खूपच आश्चर्यजनक गोष्ट आहे, पण अशा गोष्टी ह्या रेग्युलर आहेत म्हणजे। आणि सध्या काय आपल्याकडे मोबाईल्स आहेत किंवा काय म्हणतो ना आपण डॉक्युमेंटेशन करण्यासाठीचे आपल्याकडे संसाधनं खूप वाढली आहेत, त्यामुळे अशा काही गोष्टी झाल्या की भराभर त्याचा प्रचार होतो आणि लगेच म्हणजे कानाकोपऱ्यातून सगळे लोक जाऊन तिथे पोचतात। म्हणजे एकूणच गोंगाटा होतं हे ठीक आहे, मात्र जे काल रेस्क्यू करण्यात आलं काल बिबट्याला ते योग्य होतं म्हणायचं का? नाही, ज्या प्रकाराने झालं ते डेफिनेटली म्हणजे जे प्रोटोकॉल आहे ज्या पद्धतीने त्याला रेस्क्यू केला पाहिजे तो तसा त्या हिशोबाने ते बरोबर नव्हतं। पण आता परिस्थिती बघायला लागेल की काय तिथे तेवढा वनविभागाला तेवढा वेळ दिला गेला का, त्यांच्यासाठी तशी परिस्थिती पोलीस प्रशासनाकडनं किंवा दुसऱ्या व्यवस्थापनाकडनं तशी तयार करून देण्यात आली का, पब्लिकला कंट्रोल केलं का? पब्लिक कंट्रोल करत नाही तोपर्यंत काय करणार हो? एक 10, 15, 20 जण विभागाचे असले नाही ऐकणार कोणी त्यांना। त्यामुळे शेवटी मग असंच होतं की फिजिकल कॅप्चर म्हणतात त्याला, की जेव्हा तुम्ही अँटीडोट त्याला सिडेट करून जेव्हा तुम्ही धरू शकत नाही
मग तेव्हा हे लोक असंच फिजिकल कॅप्चर करतात आणि फिजिकल कॅप्चरमध्ये जनावरालाही धोका आहे आणि त्याहून जास्त माणसांना धोका आहे. कारण कुठे कोणाला कसा पंजा लागेल किंवा जनावर ते दाबल्यावर कुठे काय त्याला इंटरनल डॅमेज होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. माझ्यासोबत बोलण्यासाठी सुहास वाईंकर पण आहेत, जे वन्यजीव अभ्यासक आहेत. फक्त बिबटेच शहराकडे येत नाही तर गवे देखील येतात. मग वन अधिवास त्यांचा कमी झालेला आहे, पिण्यासाठी पाणी नसते प्राण्यांना, म्हणून एक असे वन्य प्राणी शहराकडे येतात. गेल्या 3-4 वर्षाचा आपण अभ्यास बघितला तर गवे पण आपल्या ह्याच्यामध्ये गंगावेशपर्यंत म्हणजे पंचगंगेपर्यंत येऊन गेले. लेपर्डच्या पण बिबट्याच्याही 2 घटना झाल्या. आपण तो जो जिओग्राफिकल टेरिन बघितलं, भौगोलिक अधिवास बघितला तर शिये भुये, त्यानंतर सादळे मादळे, पन्हाळा, ज्योतिबा हा ॲडजॉइनिंग एरिया म्हणूया आपण. हा बिबट्यासाठी एक उत्कृष्ट अधिवास आहे. गेल्या कित्येक पिढ्यांपासून बिबटे तिथं आहेत. तर हा कुठून आला आणि कसा आला हा एक वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण तो मानवी वस्तीवर आल्यानंतर त्याला काही भारत पाकिस्तान, भारत चीन अशा बाँड्रीज नाहीत. पण जसा नॉक्टर्नल बिहेवियर म्हणजे निशाचर असल्यामुळे तो भरकटून इकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर जसं आपल्याला काही प्रोटोकॉल्स आहेत, काही SOP आहे, तो जर पाळला की जसं पोलीस प्रशासनाने वन्यजीव विभागांचा चांगला समन्वय असेल आणि रेस्क्यू टीम पण आहे, तर त्याद्वारे आपण जर गर्दीवर काबू करू शकलो तर जे फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ शूटिंग घेण्यासाठी जे अहमिय का चालले असते तर त्याच्यावर कंट्रोल आपण करू शकलो तर प्राणीही बिथरणार नाही आणि विन विन सिच्युएशन म्हणजे त्यालाही आपण व्यवस्थित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडू आणि काही मनुष्यावर हल्ले होतील तर ते कॅज्युअलिटी पण आपण कमी करू शकू किंवा पूर्णपणे थांबवू शकू. काय अंदाज वाटतोय प्राथमिक, कारण ते बिबट्या शहरात येणं म्हणजे पन्हाळा, ज्योतिबा अशा मार्गे तो आला असावा अशी शक्यता वाटते काय? हां, कारण का शिये भुयेपर्यंत ऊसाचं खूप मोठं क्रॉपिंग आहे. त्याला जे मोर आहेत, लांडोर आहेत, तदनंतर रानडुक्कर किंवा छोट्या कोंबड्या वगैरे, मानवी वस्तीमधले जे काही स्ट्रे डॉग्स वगैरे असतील तर तो ऑपॉर्च्युनिस्टिक प्राणी आहे आणि त्याला घोस्ट ऑफ द फॉरेस्ट पण म्हटलं जातं. त्यामुळे जिथे त्याचा प्रेबेस पण खूप, भक्ष्य पण खूप छोटंही त्याला चालू शकतं. त्यामुळे तो हायली ॲडॅप्टिव्ह आहे. तर आपल्याला काही आल्यानंतर काही निश्चित एक मार्गदर्शक संहिता ठरवून हे केलं तर भविष्यामध्ये पण अशा गोष्टी आपण संयमपणे सांभाळू शकू. एकूणच वन्य जे प्राणी आहेत ते शहरामध्ये येण्याचं त्यांचं प्रमाण वाढते. बिबट्याच असं नाही तर गौरेडे देखील शहरामध्ये येत्याला अनेक घटना आपण पाहतोय. मात्र वन्यजीवांचा अधिवास त्यांचा कुठंतरी कमी होते आणि आपल्या मनुष्यांचं कुठंतरी त्यांच्या अधिवासामध्ये अतिक्रमण होते का हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह इक्बाल रेटरेकर.